होत आहे हाय ठीक आहे बघा टाइम चंद्रशेट्टी सर मले सर. गुड मॉर्निंग गाईज. तर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा जो डेली ब्लॉगमधला 21वा ब्लॉग आहे. आणि आता आपण कोपरला आहे आणि कोपरला मोलिटार प्रीमियर लीग ठेवली आहे. ती 2025 सीझन दुसरा आहे. तिकडे आता चाललो आहे आम्ही. माझ्यासोबत राहुलभाई पण आहे. राहुलभाई कुठच्या टीममध्ये आहे? अनायरा 11. तर लेट्स सी चला. आणि भरपूर मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. कोण कोण आहेत कोण कोण नाही. आउटर आयकॉन इनर आयकॉन म्हणजे आउटर म्हणजे बाहेरचे म्हणजे डोंबोलीच्या बाहेरचे म्हणजे आपले करण पाटील वगैरे एवढेच मला फक्त नाव माहिती आहेत. तर लेट्स सी चला आता जाऊ तिकडे दाखवतो कोण कोण असणार कोण कोण नाही. तर मला पण काही एवढी आयडिया नाही. तर लेट्स सी मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. तर पूर्ण ब्लॉग बघा आणि लाईक वगैरे करा सबस्क्राईब पण करा कमेंट पण करा. गाईस तर आलो आहे आता आपण आणि या टर्फला फर्स्ट टाईम आलो आहे. नाही घेत बाबा तू बिंदास पी. कूलर बिलर लावलंय वाटतं. अरे टुर्नामेंट वाटतं. पहिली कोणची मॅच आहे? संकेत कोण आला? संकेत हा अरे जिग्नेश. कमेंटेटरचा आवाज ऐकल्यावर का वाटतं. गाईज फर्स्ट मॅच मध्ये तिसरी ओव्हर आहे. महेश शिंदे आणि ओमकारी जोडी मैदानाच्या आतमध्ये. महेश यांच्या बॅटमधून आणला एक षटकार पाहिला मिळालाय प्लेअर बॉक्स. परंतु त्यानंतर संकेतला पण डायरेक्ट केदारनाथवरून इकडे आले काम केले इतर बावीस यांनी. कमेंटेटर वेळेचं बंधन याची नोंद घ्या. 15व्या मिनिटाला आवाज ऐकला असेल कमेंटेटर. झाली पाहिजे. पहिला बॉल व्हाईट बॉल. कॅमेरामॅन इकडे दुसरा कॅमेरामॅन इकडे अमित सावंत. 15 धावा धाव फलकावर तिसऱ्या ओव्हरला 5 बॉल अकरावरती आले आहे. हो हो शॉट यार जप्पू बादशाह यार. पार शिला सायकलला 4 बॉल 5 रनची गरज आहे. पहिलीच मॅच आहे. 1 नंबर मॅच झाली. तीन बॉल 4. चंदू शेट्टी सर यांचा स्पेशल कॉमेंटेटर म्हणजे यावेळेला दांडी 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 गुल सगळ्यांचा फेवरेट आहे. जर कोणी विकेट घेतला तर. पण आता बघू 3 बॉल 4ची मॅच आहे. हो हो 6 मारून मॅच जिंकवलेली आहे मोनी सिंगने. कडक पहिली मॅच विन आहे. सेकंड मॅच चालू आली आहे. कोणची? अनायरा 11. अनायरा 11चे स्टारकास्ट कोण कोण आहे ओळखीचे? त्यांची नावं आहेत बुवड, क्षितिज, पराग, किरण शिंदे, रोहन चिल्ले, राहुलभाई, अजय शेलार साहेब यांच्याकडून विशेष पुरस्कार देखील देण्यात येतोय. मी विक्रांत परब. सेकंड मॅच यांची आहे. यांना विनंती असेल आपण या ठिकाणी दाखल व्हा. विक्रांत परब पुढेला. विक्रांत परब 500 रुपयाचा मॅन ऑफ द मॅच विक्रांतला असणार आहे. पहिल्या मॅचचा. काय मॅच जिंकून दिली आहे. रोहन चिल्ले वर्सेस लॅबो. बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिली मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये काय चुरस पाहायला मिळाली. गाईस थर्ड मॅच चालू झालेली आहे. कामगिरी करतो मित्रांनो. आज दिवसभरामध्ये अशा अनेक तारेसितारे पाहायला मिळतील. तिसऱ्या टीम मध्ये बाहेरचा आयकॉन आय थिंक आनंद लोके. आनंद घ्या. थँक्यू सो मच. धन्यवाद. दुसरी मॅच अनायरा 11 जिंकले. 50 रनची पार्टनरशिप केली. कुठे गेले हे बघा. किरण शिंदे आणि रोहन चिल्ले. आणि तिसऱ्या मॅच पण आपण म्हणणार आहोत. श्लोक 11 साई 11. जशी मॅचला सुरुवात होईल पहिल्या डावामध्ये दुसऱ्या डावामध्ये देखील आपल्या समोर या परिसरातील एक नवीन आवाजाची चर्चा म्हणतात क्रिकेट आणि आनंद लोकेचे फील्डिंग. मनीष बागडी सरांकडे आपण पाहणार आहोत. मॅच कोण जिंकतो कुठं चालू आहे आता? विनर का लुजर आहे. आता जी मॅच चालू आहे ना ते विनर आहे. आणि पावसाने अख्खी वाट लावून ठेवली आहे. तुम्हाला दाखवतो मी ग्राउंडवर काय हालत झाली काय नाही. तिथे उभं राहायला पण जागा नाही. बघा गाईज विनर मॅच चालू आहे. आणि पावसाने फुल धुमशान घातलाय. धुमशान. तिथं आम्ही बघा कुठे बसलोय. हा बघा इथे जागाच नाही.
चंदू शेट्टी सर. गाईज आजच्या मॅचमध्ये ना 1 बॉल 1 झालेली, 1 बॉल 2 झालेली, बट 1 बॉल 6 मोनी सिंग 1 साइड भाई. 6 बॉल 15ची मॅच काढलेली आहे ती पण. 1 बॉल 6 बॉलिंगला, 6 बॉल 15ला कोण होता? शुभम लोखंडे बॉलिंगला होता. मस्त मारला शॉट, क्लासिक. बादशाह बॅटिंग. सगळे उभे झाले, सगळे. फुल इज्जत भाई, फुल रिस्पेक्ट. 1 बॉल 6 होती, मानला पाहिजे. कुठे गेला मोनी? मोनी बाय ऑन फायर. कशी वाटली अमित आपल्याला ही मॅच? आपली VIP सीट कशी आहे, तुला काय वाटलं? आता आहे किरणची मॅच. किरण वर्सेस विशाल, कमिटी वर्सेस कमिटी. हा बघा जप्पूला काय टेन्शन नाही. काहीच तर मॅच चालू होती, मॅच झाली आणि याच्या मॅचला टाईम होता. लय बोर झालेलो, त्यामुळे आता आम्ही कुठे आलो माहिती आहे? कोणी एक्सपेक्टच नाही करणार. महाराजा चाय प्यायला आलो आहे. हे बघा महाराजा चायवाला. हा येशील ना भावा, 100%. चाय तू पाचतोय ना? हा चला, चायचा स्पॉन्सर बाबूदाचा न्यू स्टार्टअप आहे. काय कोणचा आहे? बाबूदा, रितेशचा, आपल्या संदेशाचा छोटा भाऊ. अच्छा, मला काय आयडिया नाही माहिती, याला माहिती आहे. जा आता घे स्पेशल काय आहे ते. हे बघा महाराज, हा 20वाला कप आहे आणि हा 10वाला कप. हा जास्त चाय नाही पित बोलतो, त्यामुळे त्याने 10वाली चाय मागली आणि मी 20वाले. फर्स्ट टाइम टेस्ट करतोय. आहे ठीकठाक आहे. बघा टायमिंगवर लाईट लागली. इज्जत आहे. सायकल बिकल आहे भाई. इथं म्हणजे सिगरेट पिणाऱ्यांना पण वेगळी जागा आहे. सगळं डेंजर सीन आहे. काय नवीन स्टार्टअप झालाय बाबूदाचा नवीन स्टार्टअप झालाय. टू विजिट नक्की आहे. गाईज चला आता निघालो इथून. चाय वगैरे पिली, मस्त फ्रेश मूड झाला एकदम बादशाहवानी. आता जाऊ डायरेक्ट मॅचची. तिथे झाले तिथे मॅचचे व्हिडिओ पण काढायचे आहेत भरपूर. सगळं काय म्हणजे विकेट वगैरे पडतात ते सगळं काढायचं आहेत आपल्याला जाऊन. आणि तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं आहे ब्लॉगमध्ये पूर्ण. गाईज बघा आता 8 वाजत आले आणि सकाळपासून ना एवढी गर्दी नव्हती, बट आता जी क्राऊड जमा झाला आहे ना, ते बघा तुम्हाला क्राऊड दाखवतो. आम्ही आता वरती बसलो VIP कक्षात. कॅमेरामॅन जिथे असतो इथे, इकडे बघा राहुल सावडेकर पूर्ण स्टेज भरलाय. संघाचे ओनर राहुलजी आपण या. आणि पाऊस पण चालू आलाय. क्रिकेट बघत असतात आणि ग्लॅडिएटर संघ त्यांचा देखील आपण इलेक्शन मध्ये पाहिला. राहुल सावडेकर सरांचा एक विशेष सन्मान आज. चला आता मॅच चालू झालेली आहे. क्रिकेटसाठी त्यांचं पण नॉकआउट मॅच आहे आता. ते राहुलजी, जो हरेल तो बाहेर. खरद्रा. हा बघा आता व्हिडिओ पण एडिट चालू आहे आपले पेजवरती टाकायला. आता सेमीफायनल आणि फायनल राहिली आहे DTPL 2025चा सीझन 2चा. तर 3 टीम आल्या जातात, त्यांच्यामध्ये बॉल आउट होणार आहे. तर 3 टीम जमा 11, अनायरा 11 आणि ग्लॅडिएटर्स, त्यांच्यात बॉल आउट होईल. म्हणजे काय ते बॉल आउटमध्ये जे स्टंपाला जो म्हणजे जी टीम हिट करेल ना ती टीम फायनलला. तर लेट्स मजा येणार आहे बघायला. बघू फायनल कोण जिंकते. सकाळपासून फुल मजा आहे. सगळ्या मॅची 1 नंबर झाल्यात भाई, नेक्स्ट लेवल. म्हणजे अशी टुर्नामेंट एक पण अशी मॅच झाली की 1 साईड झाली की अशी सगळ्या मॅची लास्टच्या बॉलपर्यंत गेल्यात. 6 बॉल 1 बॉल 6, 1 बॉल 1, 1 बॉल 2 प्लस. आता बॉल आउट आहे, टीम ग्लॅडिएटर्स आहे. बघू लॅबो आहे. लॅबोनीच पहिला बॉल आउट केलेला आहे. ग्लॅडिएटरचा पहिलाच बॉल पहिला हिट झालेला आहे. आता रोहन चिल्ले अनायरा 11चा. रोहन चिल्लेनी पण पहिल्याच अटेम्प्टमध्ये बॉल आउटमध्ये स्टंप उडवलेला आहे. आता आलाय आकाश गुरसाळे जमा 11चा. परत एकदा आकाश गुरसाळे. तिन्ही टीमच्या तिन्ही प्लेअरनी 1-1 बॉल स्टंप उडवलाय पहिल्याच बॉलमध्ये. भाई प्रॅक्टिस करून आलेच वाटतं.
आता आलाय किरण शिंदे. कीपर रोहन चिल्ले. मिस. बोलून लागला बोललाय. बोलून जमाईले उंच शुभम लोखंडे. आता लॅबो झालाय कीपर. नो बॉल. ग्लॅडिएटर्स फुल कॉन्फिडन्स मध्ये. ग्लॅडिएटर्स फायनलला गेलेले. आता सेमीफायनल होणार आहे. अनायरा 11 वर्सेस जमा 11. ग्लॅडिएटर्स फायनल. ग्लॅडिएटर सोबत फायनलला कोण खेळणार आहे काय माहिती नाही. काय अमित नो बॉल बिबॉल बॉलच पोचत नाही. पासून एवढी मेहनत झाली. 12 ते 12 वाजले. सकाळी 10 वाजता आलेलो आम्ही. आता वाजलेत 12. नाही लावतो. आयफोन लावलाय ना. आता मॅच जेव्हा चालू होईल ना. आता आयफोन वेगळा आलाय. हे अंपायर दिवसभर अंपायरिंग केली फुल एकदम. बघा चंदू शेट्टे सर, मनीष सर, सागर मोळे सर. फुल दिवसभरात कडक कॉमेंट्री. फुल ऊर्जा दिली प्लेयरांना. अँड आता आहे सेमी फायनल मॅच. अनायरा 11 वर्सेस जमा 11. बेस्ट वर्सेस बेस्ट सकाळपासूनची. फुल मेहनत केली आहे किरण शिंदे, विशाल, कंपनी आणि सगळ्यांनी. कॅमेरामॅन इकडे. लास्टचे 2 मॅची राहिले आहेत. फुल म्हणजे फुल. आम्ही दिवसभर इथं बसून होतो. पावसाने पण हालत बेकार गेले. मध्ये पाऊस आला, मध्ये गेला वगैरे वगैरे. XYZ सगळं झालं. तर लास्टचा टप्पा राहिला आहे. तो पण बरोबर चांगलाच गेला पाहिजे. ती मॅच फक्त आठवते मगापासूनची अनायरा 11ची. रोहन चिल्ले दादा चाललेला गाडीवरती बसायला. मॅच सोडलेली पूर्ण. पण मॅच झाली बाई नेक्स्ट लेवल. शुभम लोखंडे मगाची एक सकाळपासूनचा फॉर्ममध्ये आलाय. आता बघू काय होतं, कोण जिंकते. A1 जोडी. चला स्टार्ट करणार आहे सेमी फायनल मॅच. फर्स्ट इनिंग आहे जमा 11ची आणि बॉलिंग आहे अनायरा 11ची. बघू कोण जिंकतं, काय टार्गेट, काय सिच्युएशन, काय बघू. 6 आहे का विकेट आहे ह्याच्यावरती डिस्कशन चालू आहे. भरपूर मोठा सीन झाला आहे. हा जो कॅमेरा आहे तो इथपर्यंत जात नाही आणि मी पण माझ्या कॅमेऱ्यामध्ये शूट नाही केला आहे. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला आहे. सगळ्यांचं डिसिजन बघा. दर्शन वैतागलेत कॅमेरामॅन पण. जप्पो आता पूर्ण डिसिजन कमिटी घेते. कमिटी वर्सेस कमिटीची मॅच आहे. आता काय डिसिजन येतोय काय माहित. सकाळपासून काही एक पण बॉल इकडे नाही आला. बट लास्टच्या मुवमेंटला बॉल इकडे आलेला आहे. सगळे वैतागलेले आहेत. फायनली डिसिजन आलेला आहे डेड बॉल. कोणाचाच नाही. मगापासून एवढा विचार करण्यापेक्षा डायरेक्ट डेड बॉल दिला पाहिजे. उपस्थित झाला.
चला आपण एक समन्वयावरती आलेलो आहोत. दोन्ही टीम्सला थँक्यू सो मच, धन्यवाद आपण केलेल्या सहकार्याबद्दल. आपलीच स्पर्धा आहे DTPL म्हणजे काय तर डोंबिवली टर्फ प्रीमियर लीग आणि त्यामध्ये डोंबिवलीतीलच एक नामवंत खेळाडू. आणि पहा गाइस आता फायनल मॅच आहे, बघू फायनल मॅच कोण जिंकतोय. ग्लॅडिएटर स्पोर्ट्स वर्सेस दोन्ही टीमचे कॅप्टन झालेले आहेत. मान्यवरांना विनंती करूयात. अनमोल दादा मात्रे आपल्याला विनंती दादा या आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल इथे करणार आहोत. शेवटची मॅच आपली उपस्थिती ती देखील तेवढीच प्रेक्षणीय आमच्यासाठी आहे. थँक्यू सो मच. फायनल मॅच चालू झालेली आहे. ग्लॅडिएटर्स वर्सेस अनायरा 11. एफर्ट पहा सर्व काही इथे बघू कोण जिंकते फायनल मॅच. किती टार्गेट तिथे टार्गेट काय काय किती माहिती का बरोबर 1 वाजलाय आणि फायनल मॅच चालू झालेली आहे. आणि मेहनतीला पर्याय नसतो. बघा मेहनत केली आहे, दोन्ही संघ पुढे सरसावल्यात. इथे एक चांगला ड्राईव्हचा फटका आणि तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण शुभम लोखंडे मॅन फ्रॉम चेंबूर. चांगला क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला. आता जाणारे डायरेक्ट गोलानी देखील आहे दिलीप आणि अचीव. आणि यावेळी देखील लॅबोचा जो शॉट होता तो दाखवू नाही शकलो. बादशाह पहिला षटकार होऊन जाऊ दे नवीन. या टुर्नामेंट कशी वाटली तुला? पण तुझा आज एक मॅचला फक्त बॅटिंग चालली, बाकीच्या मॅचला बॅटिंगच चालली नाही. बॅटिंग चाललीच नाही. पुढचा बॉल यावेळी पाळासूट करण्याचा प्रयत्न केला. बॅट्स आणि बॉलचा चांगला संपर्क होतोय. एक धाव इथे देखील मिळणार आहे. मित्रांनो बेस्ट वर्सेस बेस्टची आहे. एका दिशेला डोंबिवलीतील सगळ्यात उच्चांक सगळ्यात मोठा खेळाडू, दुसऱ्या दिशेला अंडर ऑफ क्रिकेट गाजवले. चला गाईज फायनली फर्स्ट इनिंग कंप्लीट झालेली आहे. 31 रन झाले, 32 रन टार्गेट आहे अनायरा 11ला. कोण जिंकेल काय शुभम? कोण जिंकेल काय वाटतं? 32 रन चेस होतील का डिपेंड होतील? त्या पोराने रोहन पहिल्या बॉल लावलं होईल. पहिल्या बॉल लावलं काय काहीतरी होईल. लास्ट ओव्हरपर्यंत मॅच गेली पाहिजे. फायनल मॅच कशी 1 बॉल 1 पर्यंत गेली पाहिजे ना? हा 1 बॉल 1 नाही झाली पाहिजे, पण चांगली टुर्नामेंट झाली पाहिजे. मॅच जरा बघण्याला हा एवढी टुर्नामेंट भारी झाली आहे. फक्त लास्टची मॅच पण जशी झाली ना, म्हणजे जशा मॅचेस झाल्या तशा मॅचेस झाल्या पाहिजे. फायनल मॅच 30 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 32 धावेचं लक्ष इथे असणार आहे. मी तुर्तास सांगतोय, पण मेगा फायनलची दुसऱ्या सत्राची जे कार्य आपल्या समालोचन ऐकण्यासाठी येतात. एकदा जोरदार मित्रांनो चंद्रकांत शेट्टे सरांसाठी झालं पाहिजे. वॉइस ऑफ इंडिया वेलकम सर, वेलकम. लाईव्ह बोललाय जर कोणी पण 6 मारायला गेला ना 100% बोल्ड घेणार आहे. चान्स घ्या दोघांमध्ये. हा चान्स घेतला तर, नाहीतर नाही. मग चान्स नाही घेतला तर मतलब नाही. ते 1 मॅच चालू ठेवतील. मग बघू आता लॅबोचा चॅलेंज आहे. चान्स घेतला तर 100% बोल्ड आहे, नाहीतर बघू आता काय होतं काय माहित. ते समजत नाही बॅट काय घेऊन गेलाय. फुल एकदम फॉर्म केला सगळ्या प्लेयरांना कॉमेंट्री बोलून. विकेट गेल्यावर दांडी 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 गोल. बॉलर पण खुश होतो अशी कॉमेंट्री ऐकल्यावर. आता बघू लॅबोनी चॅलेंज घेतलाय. जर चान्स घेतला तर बोल्ड. पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन देऊन 1 विकेट घेतलंय लॅबोने चॅलेंज दिलेलं रोहन चिल्लेचा विकेट घेईल, बट बोल्ड नाही घेतला. बट कॅच आउट झालेला आहे. चॅलेंज कम्प्लीट झालंय. आता दुसरी ओव्हर बघू काय होतंय. 3 रनची ओव्हर टाकले. चला मगाशी आम्ही बोलत होतो फायनल मॅच कशी झाली पाहिजे. शुभम फायनल मॅच कशी झाली? 6 बॉल 7. एक बॉल डॉट झाला पाहिजे. एक बॉल झाला तर मॅच काहीतरी होईल. पण आपण जशी पाहिजे तशी झाली की नाही मॅच? होईल अजून. एक बॉल बाकी 6 बॉल बाकी. परंतु किरण शिंदे बाकी अजून मेन. 6 बॉल 7. कोण जिंकणार फायनल? लगातार 3 चौकार मारा, 3 षटकार मारा, 3 विकेट घ्या. जोशी साहेब 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. पाहूया काय होत आहे. यावेळेला पुढे सरसावले स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रात खेळ आहे. 1 धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. दुसरीचा गोल आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केले गेले आहेत. एक धावेची आवश्यकता आहे. 2 बॉलांनी जिंकला जाऊ शकतो. पाहूया यावेळेला मात्र विजयी धाव घेतली आहे किरण शिंदे. डोंबिवलीचा वंडर बॉय या मॅचला जिंकतोय. काय स्पर्धा झाली आहे लाजबाब. आणि अनायरा किंग संघाने मात्र या ठिकाणी बाजी मारली आहे. पहिला नंबर डीजे. 20 minutes later. गाइस फायनल मॅच झाली. तर प्राइज डिस्ट्रीब्युशन बाकी आहे. सगळी टीम बघा कुठे कुठे बसलेत. एक इथे एक इथे आहेत, एक इकडे आहे, ते दोघं तिकडे आहेत.
ते बघा इथं सगळे अशा इकडे तिकडे बसलेले आहेत. कधी प्राइज डिस्ट्रीब्युशन होईल काय माहित. मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच आहे राहुल भाई पारकर. प्राइज डिस्ट्रीब्युशन चालू झालेलं आहे. अक्कू भाई उत्कृष्ट क्षेत्ररक्षक किरण शिंदे तो वरतीच आहे त्यामुळे इथूनच बघा डायरेक्ट पांड्याचा झोपलाय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. आता बघूया एमर्जिंग प्लेयर कोण आहे. चंद्रकांत शेट्टे सर देखील सांगून गेले डोंबिवलीचं क्रिकेट आता एमर्जिंग प्लेयर बघू कोण असणार. राहणार नाहीये तर ते क्रिकेटच्या शिखरावरती जाईल. महाराष्ट्र नाही तर जगभर आणि कोण आहे एमर्जिंग प्लेयर आणि त्यात असे यंगस्टर्स कोण आहे. एमर्जिंग प्लेयर कोण राहील. रुचित भंडारी तर रुचित भंडारी एमर्जिंग प्लेयर. लेट्स गो. खूप चांगली गोलंदाजी खूप चांगली बॅटिंग ज्याने केली आणि संघाला एका काळावरती लीड देखील ज्याने केलं असा हा खेळाडू आहे या रुचित. इमर्जिंग प्लेयर ब्रो कॉंग्रॅच्युलेशन. रुचित जातोय दुसरा कोणी नाहीये तो जातोय रोहन चिल्ले याला एकदा जोरदार. रोहन चिल्ले रोंदा सिक्सर किंग. सिक्सर किंग रोहन चिल्ले. 7 विकेट ज्याला मिळणार आहे भवानी स्पोर्ट्स यांच्याकडून टी शर्ट ज्याला मिळणार आहेत रोहित खन्ना यांच्याकडून शूज ज्याला मिळणार आहेत 1111 रुपयाचा कॅश प्राइज तो असणार आहे मयुरेश म्हात्रे. मयुरेश म्हात्रे पाहिजे या मयुरेश. उत्कृष्ट बॅट्समन यांच्याकडून बॅट कोण असेल. भवानी स्पोर्ट्स कोण असेल उत्कृष्ट बॅट्समन. कोण आहे ओल्ड इज गोल्ड. रुपयाचं पारितोषिक. इथं कोण दिसतं ओल्ड इज गोल्ड. कोणी नाही आपला सगळ्यांचा लाडका आकाश उर्फ बाई ठरतोय या स्पर्धेचा 44 पॉईंट ज्याच्या नावावरती आहेत तो ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन. बेस्ट बॅट्समन आकाश गुरसाळे भाई. IPL सीझन 2 चा रनर अप संघ ठरतोय ग्लॅडिएटर्स. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. IPL सीझन 2 रनर अप तब्बल 30,000 ग्लॅडिएटर्स कॅश प्राइज देखील असणार आहे आणि आपले पुरस्कर्ते देखील उपस्थित आहेत तर आपण देखील जॉईन करा. ग्लॅडिएटर स्पोर्ट्स रनर अप TTPL सीझन 2025. TTPL सीझन 2025 सीझन 2 चॅम्पियन अनायरा किंग्स राहुल भाई आणि टीम. या संपूर्ण टीमला विनंती असणार आहे संपूर्ण टीमने इथे यायचंय. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम अनायरा किंग्स चॅम्पियन ऑफ चॅम्पियन. या टीम कुठे येते टीम देखील येते. आता रनर अप टीमचं फोटो सेशन चालू झालेलं आहे. तरुण टीम येते अजय आहे. गाईज आता सिरीज चालू आहे. मॅन ऑफ द सिरीज कोण आहे. मैदान भरण्याची ताकद ज्या खेळाडूकडे आहे. सिरीज कोण असेल काय आयडिया आहे का कोणाला. त्याला जाते कमिटीकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि तो ठरलाय दुसरा कोणी नाही. बघा राहुल सुरवाडे लॅबो मॅन ऑफ द सिरीज. राहुल लॅबो ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. लॅबो खुश. हा बघा मॅन ऑफ द सिरीज राहुल सुरवाडे लॅबो. सायकलचा वेग होतोय आणि सगळ्यांना विनंती घ्या तर मग आता सायकल थोडीशी पुढे. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमधला मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूकडे आहे आउटर आयकॉन आणि एंटर आयकॉन खेळाडूच्या नावावरती लागली आहे स्पर्धेची पहिली हॅट्रिक. ज्या खेळाडूंनी फक्त बॅटिंग नाही फक्त गोलंदाजी नाही तर आपल्या चांगल्या खेळाडू आपल्या संघाला विजेतेपद देखील मिळवून दिले. सगळ्यांना माहिती आहे एका लोकांपासून पासून तर एका मोठ्या टीम पर्यंतचा प्रवास. हा बघा हसतो आहे DTPLचा मॅन ऑफ द सिरीज मानकरी सौरभसाठी झालं पाहिजे. सौरभ भुवाड
या सौरभ. या क्लिअर कुठे राहिला असेल तर मी आज फुल खुश आहे बोलतो. आणि जर जाम खुश आहे. काही चूक झाली असेल तरी देखील मी क्षमस्व आहे. पण आजच्या दिवसात आपलं पण पुढचं पर्व नक्कीच तुमची वाट बघताय आणि अंडर क्रिकेट देखील तुमची वाट बघताय. आरदाला फुल इज्जत, आरदाने गेला सपोर्ट केला फुल. आणि क्रिकेटचा खेळ पुढे नेत सगळ्यात तुमचा मेन हा बघा आहे या स्पर्धेची. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू. शुभम लोखंडे, कधी तुझी ओला कधी येणार आहे? ओला कधी बुक करशील? 1 hour later. डोंबिवली टर्फ प्रीमियर लीग. आय होप तुम्हाला आजचा जो ब्लॉग होता डोंबिवली टर्फ प्रीमियर लीगचा, सगळ्या मॅची म्हणजे एवढ्या होत्या ना, म्हणजे बेस्ट वर्सेस बेस्टच झाल्या. पहिल्या मॅचपासून ते लास्टच्या मॅचपर्यंत आणि पहिल्या बॉलपासून ते लास्टच्या बॉलपर्यंत मॅची नेक्स्ट लेवल झाल्या आहेत. आणि आय होप तुम्हाला आजचा जो ब्लॉग होता तो आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा हा ब्लॉग कसा वाटला आहे. तर भेटू आता पण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये.